मनातून आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. आपल्याला इथं बोलवण्याचं दोन उद्देश आहेत. इतर मी मोस्टली मोठ्या प्रेस लातूरलाच घेतो, आता औसा पण जरा मोठं व्हायला लागलंय हे तुम्हाला दाखवायसाठी मी खास या ठिकाणी बोलवले. एकूणच तुमच्या आल्यानंतर मोस्टली औषधात तुमचं काही काम पडत नाही, आमचं काम लातूरला पडत नाही. लातूरकरांचं औषध काय पडत नाही. आलात तर माझी विनंती आहे, जरा फेरफटका मारा, आजूबाजूला कामं चालले आहेत, सगळे कसे चाललेत, काय चाललेत, काय बघा, आणि काय सूचना आहेत तेही सांगा. प्रथम आपल्याला सगळ्यांना मी दिवाळीच्या निमित्तानं ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो. औषधाचा आमदार म्हणून राज्य शासनाचं, मुख्यमंत्र्यांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं, पूर्ण मंत्रिमंडळाचंच मी मनातून आभार मानतो की अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना भरीव अशी मदत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी कधीही मिळाली नाही. इतकी मोठी मदत, जवळपास 32,000 कोटीची मदत या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. त्यामध्ये 29 जिल्हे होते, 253 तालुके होते, पुन्हा रात्री काही तालुके वाढलेत टंचाईमधून घेतलेले. त्याची ही यादी रात्री उशिरा 12 वाजता GR निघाला आहे, तीही आलेलं आहे. साधारण राज्यामध्ये 90 लाख हेक्टर जमीन ही बाधित झालेली आहे आणि यासाठी साधारण 32,000 कोटीचं पॅकेज या निमित्तानं शासनाने दिले आणि त्यात जास्तीत जास्त फायदा मराठवाड्याला होणार आहे. आणि बघितलं तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत जे सर्वे झाले होते त्याचे पैसे पण पडायला चालू झाले, हे पण पैसे पडायला चालू होतील. NDRFच्या माध्यमातून मिळणारे 8,500 आणि बाकी आमचे 10,000 रुपये हे टप्प्याटप्प्यानं मिळायला चालू होतील. दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला या निमित्तानं चालू होतील. साधारण कोरडवाहू जिरायत शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 NDRFचे आणि राज्य शासनाचे 10,000 रुपये असे आपण देतोय. हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना 27,000 रुपये आपण देतोय. बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी 32,500 रुपये आपण देणार आहोत. ती जी क्षेत्र मर्यादा होती 2 हेक्टरची, 2 हेक्टरच्या पुढे राज्य शासन बेर करणार आहे म्हणून 3 हेक्टरपर्यंत आपण केलेलं आहे. आणि इथं कुठेही काही गैरसमज झालेले आहेत. अल्पभूधारक आणि बहुभूधारक हा कुठेही भेदभाव ठेवला नाही. इनफॅक्ट पूर्वी जनावरांना भरपाई देत असताना आपण 3 जनावरांपर्यंत द्यायचो शासन, पण आता जितकी गेली असेल तितकी. तर काय काय शेतकऱ्याचे 10 जनावरं गेलेले आहेत, तर 3ची कॅप काढलेली आहे आणि जितकी जनावरांची लॉस झालेला आहे त्या सगळ्यांना आपण शासन या निमित्तानं पैसे देणार आहे. खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47, पूर्वी 37,500 द्यायचो आपण, आणखी ते 10,000 वाढलेत, 47,000 रुपये आपण आता द्यायला चालू केलेलं आहे. आणि त्यात नरेगाचे पैसे जवळपास 3 लाख रुपये ॲड होणार आहेत. 3.5 लाख रुपये जवळपास शेतकऱ्यांना या निमित्तानं मिळणार आहे. त्याचबरोबर पीक विम्यासंदर्भात पीक विम्याच्या कंपनीसोबत शासनाचे प्रतिनिधी, स्वतः कृषी मंत्री आणि कृषी सचिव हे बसून मिनिमम, मॅक्झिमम मिळालं चांगलंच आहे, पण मिनिमम 17,000 ते 18,000 रुपये प्रत्येकी मिळतील अशी शासनानं हमी घेतलेली आहे. तेही तुम्हाला या ठिकाणी अधोरी या निमित्तानं मी करू इच्छितो. त्याचबरोबर विहिरीला नुकसान कधी आपण देत नव्हतो पूर्वी, पण या निमित्तानं शासनानं कुठल्याही ठिकाणी विहीर बसत नाही, NDRFमध्ये बसत नाही, SDRFमध्ये बसत नाही, तरी पण शासनानं या पडझडीमध्ये अनेक ठिकाणी विहीर वाहून गेल्या आहेत किंवा विहीरमध्ये गाळ साचला आहे, विहीर पडल्या आहेत, तर त्यांनाही 30,000 रुपये शासन या निमित्तानं मदत करणार आहे. त्याचबरोबर एकूणच टंचाई, माननीय मुख्यमंत्री महोदय उजनीला आले होते त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की टंचाई समजून, म्हणजे जसं जनतेची मागणी काय होती, ओला दुष्काळ. ओला दुष्काळ हा शब्द काय शासनाच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे, परंतु टंचाई आणि टंचाईच लागू केली आहे. त्यामुळे टंचाईच्या काळामध्ये जशी फी माफी असते, परीक्षा फीस माफी, औषधा मसुली कर माफी, कर्ज पुनर्गठित करणे, या सगळ्या बाबी या निमित्ताने याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. त्याचबरोबर मनुष्यहानी झाली तर 4 लाख रुपये आपण देतो शासनाच्या माध्यमातून. दुभतं जनावर गेला असेल तर 37,500 देतो. ओढकाम करणारे जनावर म्हणजे बैल, रेडा, त्यासाठी 32,000 रुपये आपण देतो. वासरू गेले तर 20,000 रुपये देतो. शेळी मेंढी दगावली तर 4,000 रुपये देतो. कोंबडी गेली तर 100 रुपये देतो. हे सगळं देत असताना 3ची मर्यादा मात्र आता जेवढे गेले तेवढे केलेली आहे. आता काही ठिकाणी घरं पाण्यामध्ये होती, त्याला शासन 10,000 रुपये देत आहे.
काय भिंत पडली असेल, खचली असेल तर त्याला शासन 4,000 रुपये देत आहे. ते ऑलरेडी जे नियम आहेत त्या नियमामध्ये कसलीही बदल या निमित्तानं केलेली नाही. एक ॲडिशन केलेलं आहे, काही ठिकाणी दुकानं उद्ध्वस्त झालेली आहेत. किराणा दुकान असेल किंवा गावातलं मार्केट असेल, पाऊस पूर आल्यामुळं असं पुराचं पाणी आलं, उजनीला आमच्या पुराचं पाणी डायरेक्ट गावात आलं असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. होळीला झालेलं आहे, शिवणी घुसलेली त्या भागात झालेलं आहे. त्यानिमित्तानं आणखीन औरादच्या भागामध्ये काय झालेलं आहे, आमच्या पूर्ण तेरणा, मांजरा काठ आणि तावरचा काठ ह्या गावात पाणी आल्यामुळं काही दुकानाचं नुकसान झालेलं आहे. तर त्या दुकानदाराला 50,000 रुपये आपण शासनाच्या माध्यमातून द्यायची घोषणा या निमित्तानं झालेली आहे. त्याचबरोबर मोठी साधारण 10,000 कोटी रुपये तरतूद FDR प्रोग्रामसाठी केलेली आहे. जे प्रोग्राम आपले जातात त्यानिमित्तानं इतकी मोठी तरतूद यावेळेस पहिल्यांदा झालेली आहे. आणि विशेषतः लातूर, उदगीर आणि निलंगा या भागामध्ये मोठी पुलं वाहून गेलेले आहेत, रस्ते वाहून गेलेले आहेत. त्यानंतर आमच्या तिन्ही तालुक्याचा प्रोग्राम या निमित्तानं सबमिट झालेला आहे आणि ते मला खात्री आहे शासनाकडून की 100% या निमित्तानं ही होणार आहे. त्याचबरोबर काही मंडळामध्ये जसं मी आता सांगितलं की सर्वे झाले 31 ऑक्टोबरपर्यंतचे, त्यांना पैसे पडायला सुरू झाले, पण त्यांना पण आता ह्याच्यामध्ये घेतलं आपण 10,000 वाढवू देणार आहे. कारण 8,500 पडले नियमानं, पण आता जी घोषणा केली 10,000ची एक्स्ट्रा राज्य शासनाची, ती 10,000 रुपये पण त्यांना पण आपण देणार आहोत. 31 ऑगस्टपर्यंत सर्वे झालेत, त्यांनीही काय हवालदिल व्हायचं कारण नाही आहे, त्यांनाही याच्यामध्ये आपण घेतलेला हे विशेष या निमित्तानं आहे. त्याचबरोबर KYC जी अट होती ती अट आपण आता शिथिल करण्यात आलेली आहे आणि ॲग्रीटेकच्या माध्यमातून डेटा गोळा करण्याचं शासन काम करत आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की शासन जेवढी मदत देत आहे तेवढी मदत मी स्वतः आमच्या NGO मार्फत घोषणा केलेली आहे आणि त्याचंही सध्या कामकाज चालू आहे, आकडेवारी घेणं चाललेलं आहे. त्यानिमित्तानं माझ्या मतदारसंघातील आता काही मतदारसंघ जरी नसला तरी तालुक्याची लोक माझ्याकडे सकाळी येऊन गेली आम्हाला घ्या म्हणून, तर त्यांनाही घ्यायचा विचार चाललेला आहे. जसं ते भारत उजनी एक गाव आहे, बाजूची गाव आहेत, आपल्या 2-3 गाव आहेत फक्त. मी सगळ्यांना घेणार टाका वगैरे, तर ती सकाळी सकाळी लोक येऊन गेली माझ्याकडे, साहेब आम्ही काय केलंय तालुक्यातलेच आहोत. सर्कल घ्यावं लागेल आता, तसं प्रेशर माझ्यावर यायला लागलेलं आहे की साहेब आम्ही तालुक्यातलेच आहोत, शेवटी आम्ही मतदारसंघात नसले तरी तालुका आमचा आहे. म्हणून ह्या 2-3 दिवसाचे फोन अधिकाऱ्याकडे पण बरेच लोक प्रेशर करत आहेत, मतदारसंघ घेऊन चालणार नाही तर तालुका घ्या अशी मागणी त्या जनतेकडून, त्या सरपंचाकडून वगैरे यायला लागले. तेव्हा तोही सकारात्मक विचार या निमित्तानं आपण करतोय, म्हणजे त्यामध्ये आणखी माझी वाढ होईल. जे काही मी घोषणा केलेली आहे त्या घोषणेमध्ये थोडीफार आणखीन जे काय वाढेल ते वाढेल, असं एकंदर मानसिकता आपण आज सकाळी तयार केलेली आहे. शेवटी टाळता येणार नाही अशी परिस्थिती नाही, मी ते घेऊ शकत नाही. मतदारसंघ म्हणलेला आहे मी, मतदारसंघाच्या बाजूला आता हे सॉरी एक मिनिट माझं होतं ना, माझ्या नंतर पुन्हा बोलू आपण. तर खरं म्हणजे मी साधारण 48-47 गावाला जाऊन आलो. प्रत्येक गावकडची इच्छा होती मी यावं म्हणून, पण प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही. 182 गावं जवळपास आहेत, गावं तांडावाड्या वस्त्या. त्यामुळं मी इथला सगळा आढावा घेऊन कॅबिनेटच्या अगोदर मला जाऊन भेटायचं होतं मुख्यमंत्र्यांना, कृषी मंत्र्यांना आणि यांना, म्हणून त्यांना भेटून मी ते आग्रह केला की 2 हेक्टरची मर्यादा सोडून 3 हेक्टरपर्यंत जावं आणि जनावरांना जी कॅप लावलेली आहे 3 जनावरांची ती काढावी आणि अल्पभूधारक आणि भूभूधारक हा भेद काढावा. यासाठी मी मुख्यमंत्र्यांनाही भेटलो, कृषी मंत्र्यांनाही भेटलो आणि आपल्या पालकमंत्र्यांनाही भेटलो. मी ती पोस्ट पण त्यावेळेस केलेली आहे आणि मला आनंद आहे की माझी मागण्या सगळ्या शासनानं मान्य केल्या. त्याबद्दल पुन्हा एकदा मी शासनाचे या निमित्तानं आभार मानणार आहे. मी जी घोषणा केली होती वैयक्तिक लाभाच्या संदर्भामध्ये, त्याचा कार्यक्रम येत्या 15 तारखेला हरिभक्तपरायण घेण्यात महाराज आवशेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योजक आणि समाजसेवी बीबी ठोंबरे साहेब यांच्या हस्ते या पूर्ण चेकचं वाटप त्या दिवशी होणार आहे. त्याचबरोबर दिवाळीचं किट पण आपण या सगळ्या पीडितांना आपण या निमित्तानं देणार आहोत, जेणेकरून काही ना काही या निमित्तानं आपल्याकडून जावं अशी एक या निमित्तानं आपला एक साधारण विचार आहे. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. बाकी तुम्हाला आता फ्लोअर ओपन आहे. थँक्यू.
नाही, मी माझ्यापुरतच बोलतो. मला दुसऱ्याचं काय, मला कोण कसं वागावं जास्तीचा विषय, मी ठरवू शकतो. मी सल्ला द्यायला एवढा मोठा नाही. मी सगळ्यात किमान जिल्ह्यापुरता विचार केला सगळ्यात लहान आमदार मीच आहे. सो बाय ऑल मीन्स, त्यामुळे मी काय बोलणार नाही त्या विषयावर. नाही, सगळं अपशब्द आहेच ना. जनावरांमध्ये गाय, म्हैस, रेडा, शेळी, कोंबडी सगळं घेतलेलं आहे. केलं नाही. मी तर आता माझ्या घोषणेमध्ये मी मनुष्याने 4 लाख रुपये, शासनाचे 4 लाख रुपये आमच्या एनजीओची. जनावर गेला असेल तर 32, बैल गेला असेल 32 त्यांचे, 32 आमच्या एनजीओचे. दुभतं जनावर गेला असेल, गाय म्हैस गेली असेल तर 37,500 त्यांचे, 37,500 आमचे. एकूण उद्देश काय आहे? शेळी गेली तर 4,000 त्यांचे, 4,000चे. कोंबडी 100ला 100 म्हणलं, कोंबडी 100ला येत नाही, मला पुन्हा कळालं. मी खातं सगळं माहिती नव्हतं मला. पण मला आमच्याकडे सांगितलं मित्रांनी 100ला कोंबडी येत नाही. मी बोललो किती पाहिजे? 500 द्या. म्हणजे ठीक आहे 500 देऊ. एका कोंबडीला 100 रुपये सरकारचे, 500 रुपये माझे, असं करून आपण 600 रुपये देणार. पण एक आहे, अनेकदा मला विचारलं गेली बाबा हे खरं तर मला 1-2 गोष्टीवरून हे जाणवलं, हे करणं गरजेचं आहे सगळी आहे. आणि मी माझ्या भाषणात प्रयत्न केलेलं आहे. बैलाला बैल घातला पाहिजे, गाईला गाय घेतली पाहिजे, शेळ्या शेळी घेतली पाहिजे, आणि म्हशीला म्हैस घेतली पाहिजे. का तर आज समजा एखाद्याचा म्हैस गेली, का शेतकऱ्याला सांगितलं मला की साहेब माझ्याकडे म्हैस होती, 2 वेळेस दूध द्यायची, संध्याकाळी दूध आम्ही घरी ठेवायचो, सकाळी दूध आम्ही विकायचो, 400 रुपये यायचे. घरी लेकरं पण दूध घ्यायचे, आम्हाला दूध खायला मिळायचं. पण ते दूध बी गेलं, म्हैस बी गेली. आणि आपण देणार किती सरकार? 37,500. आज कुठलीही म्हैस 17,000 खाली नाही आहे, 60-17,000. त्यामुळं मी विचार केला की बाबा हे घर पण चाललं पाहिजे, याचं झरा पण बंद झालेला आहे, लेकराचं दूध तुटलेलं आहे, त्यामुळे त्यालाही दूध मिळालं पाहिजे. म्हणून मी असा विचार केला. दुसरं एक माझ्या कामावर गोष्ट आली की 2 बैल होती, एक बैल वाहून गेला, एक बैल राहिला. तर नक्कीच दुसरा बैल, तो एक बैल सोसू शकत नाही, दुसरा बैल घेऊ शकत नाही. पण तिसरा बैल येते काय? त्यामुळे कुठलाही बैल आज 50 बैल म्हणजे 50,000 खाली नाही आहे. त्यामुळे किमान पक्षी त्याला 50,000 रुपये मिळावे, या उद्देशानं आपण 32 सरकारचे 32 आपले चांगला बैल येऊ शकतो. बैलाला बैल मिळाला तर काऊच चालतो, गायला गाय मिळाली दुभतं चालतं, म्हशीला म्हैस मिळाली त्याचं घर बी चालतं, दूध बी राहतं. हा विचार करून मी हा निर्णय केला आणि याबद्दल मी सोशल मीडियावर वक्तव्य झालो. मी सांगितलेलंच आहे. माझ्या वारभूमधून फोन चालले त्यांना मी तिकडे आता मी ते घेऊ शकत नाही. मी त्यांना गळ घालतोय की तुम्ही बैलाला बैल घेतला पाहिजे, म्हशीला म्हैस घेतलीच पाहिजे. म्हणजे आता आपण तर घेऊन देऊ शकत नाही, तेवढं तर आपण आव्हान करू शकतो. ते आव्हान आपण करतो. आणि मी त्या दिवशी गहिनीनाथ महाराज बोलणार आहेत या विषयावर, बीबी ठोबरे पण बोलणार आहेत, जेणेकरून शेतकरी प्रवृत्त होतील आणि शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय खऱ्या अर्थाने शेतकरी उभा राहण्याचा प्रयत्न आपण करतो. सफल व्हावा एवढाच उद्देश आहे, दुसरं काय. जमीन कापून गेल्यानंतर जमीन का 1 हेक्टर पूर्णपणे वाहून जाणार, त्याद्वारे 2 गुंठे 3 गुंठे काय तर ते नुकसान भरपाई आपण जे देणार नाही. त्याच्यामध्ये आपण जे आता आपलं जे धोरण आहे म्हणजे गाळमुक्त शिवार, गाळयुक्त म्हणजे जमीन जी आहे त्या माध्यमातून आपण त्यांना मदत करणार आहोत. रॉयल्टी घेणार नाही, कुठलंही काय घेणार नाही, त्यांना माध्यमामध्ये आपण नरेगाच्या माध्यमातून आपण ते मदत करणार आहोत. आणि त्याचबरोबर कॅशमध्ये आपण 70,000 देणार आहोत. आता हेक्टरी मोजता येत नाही, पण आमचे जे सर्वेर आहेत, जी टीम आहे शासनाची ती सर्वे करते आहे. थोडंफार कमी जे झालं तरी आपण ते बेर करू शकतो. ते निकषाप्रमाणे त्याचे जे निकष आहेत, किती एका गुड्ड्याला एका हेक्टरला एवढे दिलेलं आपण त्या हेक्टरच्या मर्यादेमध्ये आपण देणार. नाही, शेळ्या आणि कोंबड्याचा विचार शेतमजुराचा विचार आहे. शेतकऱ्याकडे कुठे शेळ्या आहेत? मजुरा ज्याची शेती नाही ते शेळ्या, म्हणून तर शेळ्याचा विषय काढला नाही. माझ्याकडे तपशी चिंचोलीला गेल्यानंतर मला लक्षात आलं की 9 शेळ्या वाढवून शेतकऱ्याच्या. मी तिथं घोषणा केली तुम्हाला शेळ्या देतो. शेतमजूरच शेळ्या घेऊन जातो शेतामध्ये.
कोंबड्या कोण शेतकरी म्हणून पाळतो, शेतकरी पाळतो, ज्याला शेती आहे तेच कोंबड्या पाळतात. त्याच्या कोंबड्या होऊन गेले आहेत, त्यांचा विचार केला नाही साहेब. सर आता सध्या मतदारसंघ असेल किंवा महाराष्ट्र असेल, कोरडवाहू शेतकरी किंवा ते आकडेवारी वगैरे आता आले ना आकडेवारी आता थोडी वाढ होईल त्याच्यामध्ये. मी परवा आकडेवारी पेपरला दिलेली आहे, त्यात आणखी तर काय बहुतेक आता वाढ होणार आहे. काही जनावरांची नोंदी राहिल्या होत्या, काही आता काही बहुतेक मला वाटतं जरा थोडंफार वाढेल. मी आता आढावा बैठक, तुम्ही गेले लगेच बैठक, आढावा बैठक, तीच बैठक आहे. आपल्या तालुक्यात ऊसाचं क्षेत्र पुरेसं आहे आणि ऊस हा बागायतीमध्ये धरला जात नाही असं नाही. ऊसाच्या ह्या पहिल्यांदा आपण आडवा पडलेला ऊस आणि वाहून गेलेला ऊस याची सर्वे करायला सांगितले. त्याच्यावर वेगळं विचार शासन करणार आहे. फळबागाच्या माध्यमामध्ये यशस्वी पत्र काढलेलं आहे फळबागा सर्वे करायला. आपल्याकडे पपई आणि ड्रॅगन फ्रूट आहे, फळपई आहे, द्राक्ष आहेत, डाळिंब आहे. तो विषय गेल्या अनेक वर्षापासूनचा विषय, तो टेक्निकल विषय आहे थोडा, त्यावर पुन्हा एकदा शासनाला विनंती करणार, पण धरलं जात नाही हे वास्तव आहे. सोयाबीनचे हमीभाव केंद्र कधी सुरू होणार? लवकरात लवकर. आणि डॅमेज सोयाबीनचा हमीभावाला घ्यावा अशी विनंती करणार नाही, ती चुकीची विनंती होईल. सगळं डॅमेज आहे ना सोयाबीन. हे कॅमेरा नंतर बोलतो तुम्हाला, कॅमेरा नंतर बोलू आपण दोघं त्या विषयावर. नाही, त्यांनी खुलासा केलेला आहे, त्याचा खुलासा पण आला आहे, त्याच्यामुळे त्या पुन्हा बोलायची गरज नाही त्याच्यावर. नाही, त्यांनी खुलासा केलेला आहे, त्याच्यावर पुन्हा मी बोलणं बरोबर नाही. ते सिनियर मंत्री आहेत, वडील आहेत, मला मी बोलणं बरोबर नाही. ते कुठलेही काढलं जाणार नाही, नाही जाणार नाही. त्याच्यावर कारवाई होईल, बँकेवर कारवाई होईल. शेतकऱ्यांना कलेक्टरकडे तक्रार करावी, बँकेवर कारवाई होईल. नाही, वरून सूचना आलेल्याच आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषणा केली, त्यामुळे मी बोलण्याची उचित वाटत नाही. ते बँक त्यांची वैयक्तिक सेविंग आहे, त्यातून ते कडून अधिकार बँकेला आहे. कारण जी नुकसान भरपाई आली आता सरकारकडून, त्याला हात लावता येणार नाही बँकेला. सरसकट असं सांगितलं ना, मुख्यमंत्र्यांनी घोषणा उजनीला केलेली आहे. मिनिमम तेवढं सांगितलं आपण, मिनिमम तेवढं दिलं जाईल सांगितलं आपण. मॅक्झिमम त्याच्या नशिबावर सर्वेवर. पण त्या शेतकऱ्यांनी तक्रार करावी कलेक्टरकडे. कलेक्टर अधिकार आहेत, कलेक्टर त्यांना बोलून जे मार्क काढतील. मला वाटत नाही, मला तर असं वाटत नाही. आम्ही सैनिकच आहोत, आम्ही लढायला नेहमी तयार आहोत. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा लागेल त्यावेळेस व्ह्यूअर्सला तुम्हाला सांगायची मला वाटत नाही गरज आहे. आता महायुती सोबत राहावं अशी आमची इच्छा आहे. वर जसं चाललं सरकार तसं खालीही चालावं अशी आमची इच्छा आहे. आमच्याकडून त्याला खुलं ऑफर आहे की ज्या पद्धतीनं वरून दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री काम करतायत त्याच पद्धतीनं खालून ही कार्यकर्त्यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम करावं.
त्यासाठी आम्ही एक हात पुढे करतोय. त्यांनी हात स्वीकारायचा का नाही त्यांच्या हातातला विषय. पण आमच्याकडे नगरपालिका आम्ही समन्वय समिती घोषित करतोय. त्या समन्वय समितीला अधिकार असतील, त्यांनी जाऊन चर्चा करावी. आमची इच्छा आहे की सगळे मिळून लढावं आणि या ठिकाणी आपण महायुतीचा झेंडा फडकावा अशी आमची इच्छा आहे. नाही, अजून महायुतीचा निर्णय व्हायचा आहे. त्यांनी काय करावं त्यांचा विषय आहे, पण अजून महायुतीचा निर्णय व्हायचा आहे. युती करायची की नाही ठरल्यानंतर मग त्यांचा उमेदवार आमचा उमेदवार असेल. आज तर मला वाटतं आम्ही महायुती म्हणूनच आम्ही विचार करतोय. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मी हात पुढे करतोय, कारण वर समन्वय चांगला चाललेला आहे. समन्वय बिघडू नये, आपल्या खालच्या वादामुळे वरच्या नेत्याला त्रास होऊ नये अशी माझी मनस्वी इच्छा आहे. त्यामुळे अजूनही माझं म्हणणं तुमच्या माध्यमातून आहे की राष्ट्रवादी असेल, शिवसेना आमची ओरिजिनल शिवसेना असेल, आम्ही असू, आम्ही तिघे मिळूनच निवडणुका, जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील, नगरपालिका असतील, तिघे मिळूनच लढावं. सीट शेअरिंग करावी, कोण उमेदवार राहील हे ठरवावं बसून आणि मग लढावं अशी आमची इच्छा आहे. आमच्याकडून तर आम्ही एका पुढे केलेला आहे. शेवटी घ्यायचं का नाही त्या त्यांचे वरिष्ठ ठरवतील किंवा सांगतील. आम्हाला वरिष्ठांनी तेच सांगितलं की खाली सुद्धा तुम्ही मिळूनच करा असं आम्हाला सांगितलेलं आहे कालच. आज करतोय, आज कमिटी करतोय. परिस्थिती जवळपास कारण सगळं गाव वाहून गेलं, मापकामध्ये पाणी नाही, त्याच्यामुळे तो निकष लावला जातोय. पीक कापणी तसंच आहे, कुठल्यातरी ज्या रँडम शेतात घेतलेलं आहे तिथं पीक वाचलेलं आहे. रँडमली मी परवा दिवशी 4 सप्टेंबरची गोष्ट आहे, साधारण 12 प्लॉट बघितले आहेत मंडळामध्ये. पण मी पुन्हा आणखी 6 प्लॉट वाढीव बघायची विनंती कलेक्टरला केली होती. कलेक्टरने विनंती मान्य केली आहे आणि 12 18 प्लॉट बघायचं चाललेलं आहे. त्यात आपण अजून बोलू शकतो आणखी. लातूरची गरज आहे, जिल्हा आहे माझा, माझं घर आहे, जिल्हा आहे. नाही, मला तुम्हाला हे औसा डेव्हलप होतं हे दाखवायचं. हॉस्पिटल 100 बेडचं होत आहे, बाजूला बघा बिल्डिंग होते, न्यायालय झालंय, बसस्टँड झालंय, बसस्टँड महाराजामध्ये 2 नंबरला आलंय. माझी इच्छा तुम्ही आपण येऊन बघावं, अभिमन्यू तुमचा अभिमन्यू काम करतोय का नाही बघावं म्हणून तुम्हाला बोलतो. उड्डाणपूल होणार आहे, DPR तयार होत आहे, उड्डाणपूल होणार, उड्डाणपूल होणार आहे. आता शेवटी असं मी नाही सांगणार आता लगेच, पण लगेच होऊ शकतो. DPR त्याचं तयार आहे, उड्डाणपूल होणार आहे एवढं नक्की. थँक्यू. आपण सगळे मिळून नाश्ता करूया. घे नाश्ता, घे सगळा.